बहुजन युथ पॅन्थरच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी सुशील जाधव यांची नियुक्ती। खोपोली बहुजनांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या बहुजन युथ पॅन्थरचे राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा कर्जत येथे नुकतीच संपन्न झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी सुशीलभाई जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यालयामध्ये नवचैतन्य संचारल्याचे पाहावयास मिळते। समाजातील लहान थोरांपासून प्रत्येक जाती धर्मासह तळागाळापर्यंतच्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाईसाहेब जाधव यांनी बहुजन युथ पॅन्थरची निर्मिती करून एक सामाजिक लक्ष्य उभारले। महाराष्ट्रासह देशभर आपल्या संघटनेच्या माध्यमातून ते कार्य करीत आहेत। रायगड जिल्ह्यात सुद्धा एक आक्रमक संघटना म्हणून याकडे पाहिले जाते। खोपोली सारख्या ठिकाणी तर शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समस्या सोडविण्यात आल्याचे पाहावयास मिळते। सुशीलभाई जाधव यांचेही सामाजिक कार्य मोठे आहे। बहुजनांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यात ते आक्रमकपणे सहभागी होतात। त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी सुशीलभाई जाधव यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे। खालापुरात झालेल्या संघटनेच्या सभेत बॉबी शेट वाघमारे, किशोर जाधव यांच्यासह प्रचंड कार्यकर्ते, महिला सदस्या, भीमसैनिक उपस्थित होते। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद। आज कर्जत शासकीय विश्रामगृह या ठिकाणी सुशीलभाई जाधव, बॉबी शेट वाघमारे आणि या जिल्ह्यातील भीमसैनिक आज यांनी मोठ्या संख्येने प्रवेश केलेला आहे। आणि बहुजन युथ पॅन्थर ही यांच्यासाठी नवीन संघटना नाही। आज मी त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या स्वगृही मी स्वागत करतो आणि आज त्यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मी संघटना प्रमुख म्हणून नियुक्ती करतो। भविष्यामध्ये ज्याप्रमाणे पूर्वी या कर्जत, खालापूर, रायगड जिल्ह्यात बहुजन युथ पॅन्थरचा जो दबदबा होता, जी बहुजन युथ पॅन्थरची ताकद होती, मी संघटना प्रमुख म्हणून अपेक्षा ठेवतो की त्याच ताकदीनं आणि त्याच गतीनं आपण या रायगड जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जोमानं काम कराल आणि इथल्या शोषितांना, इथल्या पीडितांना, इथल्या गरिबांना, इथल्या कामगारांना, इथल्या महिलांना, इथल्या तळागाळातील प्रत्येक सर्वसामान्याला तुम्ही न्याय द्याल, मी अशी अपेक्षा ठेवतो आपल्याकडून। आणि इथेच थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद।